कला विहंगम एक असा कार्यक्रम ज्याने काही दिवसासाठी सगळ्या MITianची लाईफ थोड्या वेळासाठी पूर्णपणेच चेंज करून टाकली. सगळेजण थोड्यासाठी का होईना आपला अभ्यासाचा ताण सोडून मस्त मोकळे मनाने आठवणी म्हणण्यात रमले. कारण की या आठवणी हे क्षण आमच्या लाईफमध्ये वापस येतील की नाही काय माहीत. मला यावेळेस अँकरिंग तर करायचीच नव्हती, बट यार हे आपलं शेवटचं वर्ष आणि एकदा लास्ट वेळेस अँकरिंग होऊनच जाऊ दे हे म्हणत मी या वर्षी पण अँकरिंगला गेलोच. मला ऑडिशन द्यायची असंच गरज तर नव्हतीच, बट यार फेअर वाटत होते म्हणून मी पोहोचलो ऑडिशन्स द्यायला आणि झालो सिलेक्ट, जे की मी होणारच होतो. सो यावेळेस कला विहंगम टोटल 4 दिवसात होता आणि डे 1 हा होता ट्रेडिशनल डे आणि मला तर दिसत होतं खूप जास्त भारी. बट यार नेमकं काय घालावं हे मला सुचतच नव्हतं. सो मग एव्हरी टाइम क्लासी दिसणारा ब्लॅक कुर्ता मी घालून गेलो आणि भाई साब शपथ मी खूप जास्त भारीच होतो. अरे खरंच भारीच होतो, विश्वास नाही होत आहे. बघायचं तुम्हाला बघायचंय मळ्याला या मळेवाली भेटलीच नाही अगर माझ्या मळ्यामध्ये घुसशील काय. काय आणलं काय आणलं काय काय चाललंय अच्छा आम्हाला काढतोय ना, चांगलं दिसतं. फोटो काढतोय का तू? हो. इथून इकडून घे ना आणि मागचं बॅकग्राऊंड फुल येऊ दे. अरे पण तिथून काढतो आणि मागचं बॅकग्राऊंड आहे ना पूर्ण लांब पर्यंत येऊ दे आणि आमचे पाय इथून आणखी काही पाय पूर्ण आणि वरती पाय पण नाही कमी झाले. तुला इन्व्हिटेशनची गरज असते का? तू ये ना यार. माझा फोन तापतोय बरं. डे 2 हा तसा तर मिसमॅच डे होता, बट याला कोणी सिरियसली घेतलंच नाही कारण की त्या दिवशी होणार होतं फ्लॅश मॉब आणि सगळेजण त्यातच बिझी होते, इन्क्लुडिंग मी अँड माय टीम. आणि मेन गोष्ट म्हणजे आमच्या शेवटचे 2 गाण्यांचं डान्स बसवायचं राहिला होता. सो त्यामुळे सगळ्यांना सकाळी 9 वाजता डान्सच्या प्रॅक्टिससाठी बोलवलं होतं. बट यार नेवला तर कोणी आलाच नाही मला सोडून. सो मग थोड्यात सगळेजण आले, मग आम्ही डान्स बसवला, मग डान्सची प्रॅक्टिस केली आणि नाही जमत, शपथ सांगतो नाही जमत. मला ते एक्सप्रेशनच येत नाही. नाही येत मला, एक्सप्रेशनच येत नाही. कशाला खराब करतो? खरं सांगतो एक्सप्रेशन हे कर ना बेटा. मी पण कॅन्सल म्हणतोय का? ए प्रशांत मग मी काय आलो सध्या पुणे आलो मी पण नाही ना. तूच तुला येतं कर ना पण म्हटलं करू दे तुझ्या माहिती कॅन्सल कर. टाइम नाही आज आपलं हे जमतो तू चल स्टेप करू जाऊ स्टेप करू. कोण एकच नंबर एकच नंबर. फायनली गेलो फ्लॅश मॉब साठी. अँड वी टोटली रॉक्ड इट. सो डे 3 ला कल्चर नाईटचं डे 1 आणि होती माझी आणि राधिकाची अँकरिंग. फॉर दोज हु डोंट नो राधिका ही माझी ज्युनियर आहे, जी की एक मेकॅनिकल डिपार्टमेंटची स्टुडंट आहे आणि ही गोष्ट मला त्याच दिवशी समजली. हा तर त्या दिवशी होती माझी आणि राधिकाची अँकरिंग
आणि आम्ही होतो त्या दिवशीचे लीड अँकर्स, कारण की आम्ही ओपन करणार होतो कल्चरल नाईटला. बट आमची काही स्क्रिप्ट रेडी नव्हती. बट या टेन्शन घ्यायची बिलकुल गरज नव्हती, कारण की आमच्यासोबत होते गौरी आणि तन्मय. त्यांनी आम्हाला स्क्रिप्टिंग मध्ये खूप जास्त मदत केली आणि सोबतच आम्ही केली खूप जास्त मजा. काम कर, त्याची आणि तुझी स्क्रिप्ट सोबत टायमिंग वर लिहा. इथं त्याचा तुझा डायलॉग, इथं त्याचा डायलॉग, तुझा डायलॉग, त्याचा डायलॉग. एक सेक्शन झालं, एक डान्स झाला, डॅश 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 त्याच्या ह्याच्यात. ओके सर, डन. वेलकम वेलकम. हॅलो बघाली त्याला काय करणार याच्यानंतर सेकंड लाईन वाचायची का तर इथं ना असं डॅश मारून द्यायचं यशवंत. पण मला कसं कळेल त्याचा डायलॉग संपलाय. अरे मी तुझ्यासोबत असणार आहे ना. त्याच्यासोबत असेल नाही, पण त्याला समजा मध्ये pause वगैरे करायचं असतं. मी तुला हॉस्टेलला रेल्वे मग यशवंत नेहमी होतंय का? दीदी आता तुझ्यासोबत कपल फाटलं पे फाटू लागलं लिटरली. हे जास्त टोक तन्मय भैयाच हिडन टॅलेंट. भैया नाही सॉरी तन्मय. नाही हो राहिले. आज किती छान दिसतोय. वगैरे हो छान दिसतं. यस सो कल्चर नाईटची ओपनिंग तर एकदम सुपर्ब झाली आणि आमची अँकरिंग पण एकदम ऑन पॉइंट होती. हॅलो एमआयडीएन्स, हसताय ना? हसायलाच पाहिजे. गाताय ना? गायलाच पाहिजे. अरे थिरकताय ना? थिरकायलाच पाहिजे. अरे असाइनमेंट कंप्लीट करताय ना? करायलाच पाहिजे. नाही केली तर इंटरनल नाही ना भेटणार. हा, हे मात्र तू खरं बोललेस. तो बघतो कसं नसतोय. अरे नाचू दे त्याला. तसं पण नेक्स्ट वीक मध्ये त्याला एक्झामचं प्रिपरेशनच करायचं. आपली एक्झाम आहे ना. हा, हे मात्र तू खरं बोललेस. अगं राधिका, तू एक गोष्ट ऑब्झर्व केलीस का? कोणती रे? अगं आपल्या लेक्चरच्या अटेंडन्स पेक्षा जास्त अटेंडन्स क्राऊडची दिसते. अरे त्यांचं जाऊ दे, तू पण प्रेझेंट आहेस. ऑब्विसली असणारच आहे, लीड अँकर आहे मी. बस झाला तुझा आता 65 जो. आपण वळूया आपल्या परफॉर्मन्स कडे आणि स्टार्ट करूयात कला विहंगम 2K24. बट यार हळूहळू जशी आमची अँकरिंग संपायला आली, आम्हाला व्हायला लागलं खूप जास्त बोर बिकॉज ऑफ व्हेरियस रिझन्स दॅट यू ऑल नो. नाचून दंगा करणारे पोरं अक्षरशः खाली मांडी घालून बसले होते आणि त्याच्या मागे होते बरेचशी कारणं. अँड वन ऑफ द मेन रिझन्स वॉज अ लॉट ऑफ स्ट्रिक्टनेस अँड द सिलेक्शन ऑफ सॉंग्स. सो आम्हाला झालं खूप जास्त बोर. सो आम्ही निघून गेलो बाहेर काहीतरी खाऊन येऊ म्हणून. आता हे काय याच्यात पण अरे मग प्रत्येक मोमेंट कॅप्चर करायचं. आणि वापस येऊन बघतो तर काय डे 1चे कन्क्लुजन झालं सुद्धा. डे 1च्या अशा कन्क्लुजनमुळे मी ठरवलं की डे 2 अँकरिंग तर बिलकुल करायची नाही आणि आज करायची फक्त खूप जास्त मजा आणि मस्ती. हॅलो 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 फाइन. बोल ना, बोल क्या हुआ? हाँ भूल गई? ऐसा कैसे चलेगा? काय का? हाँ असं थोडी असते काहीतरी. कधी आहे डान्स? बट यार माझं नशीब किती चांगलं आहे हे तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे. ऍक्च्युअली त्या दिवशी सगळे अँकरचे पेअर्स रेडी होते, बट त्यातलं एक पेअर होतं वेदांत आणि पारचं. आणि पारची तब्येत नेमक्या त्याच दिवशी खराब झाली आणि सरांनी मला त्याच्या जागी अँकरिंग करायला सांगितली. मग काय डे 2ला पण अँकरिंग शेवटी करायलाच लागली. सो मग फटाफट बसलो स्क्रिप्टिंगला, स्क्रिप्ट रेडी केली, कार्ड्स बनवले अँड वी वेर रेडी फॉर द अँकरिंग. बट यार सगळ्या गोष्टी जशा आपण ठरवल्यात तशा होत असतात का? बिलकुल नाही. कारण की कार्यक्रमाची वेळ संपत आली होती आणि उरले होते बरेचसे परफॉर्मन्सेस. मग काय जी स्क्रिप्ट आम्ही इतक्या मेहनतीने बनवली होती त्याचा काहीच फायदा झाला नाही. आम्ही नुसतं स्टेजवर जात होतो, मागच्या परफॉर्मरला थँक्यू म्हणत होतो आणि पुढच्या परफॉर्मरला बोलत होतो. दॅट्स इट. सो या सगळ्या कारणांमुळे मी तर खूप जास्त वैतागलो होतो. सो मी म्हटलं वेदांतला उरलेली अँकरिंग तू एकटाच करून घे, मी चाललो मागा क्राऊड मध्ये मजा करायला.
बट यार नशीब किती चांगलं तुम्हाला माहितीच आहे. मी जसा बाहेर क्राऊडकडे गेलो मजा करायला, तेवढ्यात लागली क्राऊड मध्ये भांडणं, आणि ते भांडणं इतकं वाढली त्याच्यामुळे करायला लागला डे 2 चा कॉन्क्लुजन, आणि शेवटी मला काय मजा करायला भेटलीच नाही. सो असा होता या वर्षीचा कला विहंगम. ऑनेस्टली इतकी मजा तर आली नाही मागच्या जितकी आली ती, बट यार काहीच हरकत नाही, कारण की लाईफ मध्ये असे उतर चढव तर चालत असतात. बट जी मेन गोष्ट जी हमेशा लक्षात राहील ती आहे या फंक्शनच्या दरम्यान आपण जे आठवणी बनवल्या आहेत त्या. कारण की लाईफ मध्ये जेव्हा आपण पुढे जाऊ आणि मागे वळून बघू, आपल्या आठवतील तसं त्या क्षण ज्याच्यामध्ये आपण आपल्या मित्रांसोबत मजा करतोय, मित्रांसोबत गातोय, मित्रांसोबत डान्स करतोय अँड ऑल. सो नो वरीज ॲट ऑल. इस साल ना सही अगले साल सही. सो आय होप यू ऑल लाईक द व्हिडिओ. ज्या लोकांनी मागच्या वेळेचा ब्लॉग नसेल बघितला, इथं मी आय बटन मध्ये इथं किंवा इथं जिथं काही येत असेल आय बटन, तिथं मी मागच्या वर्षीचा ब्लॉगचं बटन देऊन टाकेल. जा मागच्या वर्षीचा ब्लॉग बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, आणि तुमचा एक्सपिरियन्स जो कला विहंगम 2024 होता तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अँड व्हिडिओला लाईक करा, ते मी सांगितलंच आहे. अँड सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. So this is Yashwant Bhosle signing off. देखो देखो है शाम बड़ी दीवानी, धीरे धीरे बन जाए न कोई कहानी. देखो देखो है शाम बड़ी दीवानी, धीरे धीरे बन जाए न कोई कहानी. दिल पर है दिलकश है दिलदार नजारे हैं, आज ज़मीं पर उतरे कितने सितारे हैं. अगलो होश नमी दाना